यांची उपस्थिती होती. आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रेझेंट नामदार आमदार शेखर निकम चषक 2025चा महासंग्राम. डावकुडे शैलीदार फलंदाज महेश नानगोडे. स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला दत्ता पवार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल कृष्णा त्रिपाठी. आपल्या कोट्यातलं पहिले षटक आणि पहिल्या चेंडू टाकण्याकरता सज्ज असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय स्टकावरच्या दिशेनं. एक धाव मिळेल एकेरीनं महेश नानगोडेने आपलं खातं खोलले. ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता मागं फिरायचं नाही हा संकल्प करून दोन्ही टीम मैदानावरती उतरल्यात. सामना जिंकला तर प्रवास पुढे सुरू राहणार आहे. जस हा साबडेचा सुपुत्र हो अतिशय दर्जेदार कामगिरी निश्चितच करतो आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. मला आठवते प्रहार प्रीमियर लीग मध्ये गोरेगावमध्ये तर एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. 38 धावांची धडाकेबाज खेळी साकारत इतका हल्ला केला होता गोलंदाजांवरती आणि दमदार कामगिरी केली होती. पुढे सरसावलाय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तो बनला प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. खुश होणार आहेत. हा खूप चांगला फटका होता. तंत्र चांगलं दत्ताचं लेदर बॉलचा अनुभव. गुरुजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल कृष्णा. पहिल्या षटकाचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. क्षेत्ररक्षण स्लिप एक थर्ड मॅन पॉइंट. डीप स्टॅकवर मिड ऑफ साईडला दत्ता पवार. निश्चितच त्याचा डीपी बघण्यासारखा असतो. दत्ता पवार त्याचा खेळ बघण्यासारखा असतो. ब्लड प्रेशर वाढवणारा खेळाडू आहे. समोरच्या संघाला प्रतिस्पर्धी संघाचं ब्लड प्रेशर वाढवणारा खेळाडू आहे दत्ता पवार. कृष्णा त्रिपाठी सुरेख पद्धतीने चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धाबल क्रमांक 7. इथे बॅटिंग करत असताना दत्ता पवार खेळतो. एका षटकारांशी 6 वरती 3 चेंडूंना सामोरं केलंय. महेश नानगोडे 1 वरती आहे आणि आघाडीचे बिनीचे फलंदाज मैदानावरती. अत्यंत महत्वपूर्ण सामना. ऑन साईडला फटका सुंदर सजवला. स्कोअरिंग मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम होतंय. 1 धाव करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो यशस्वी होणार यात काही शंका नाहीये कारण अगदी उजव्या बाजूला चेंडू गेला होता. स्कोअरिंगचा क्षेत्ररक्षक छान पद्धतीने चेंडू इथे आता अडवतोय. 1 धाव एकेरीने आता दत्ता पवार पोहोचलाय 59 या धावसंख्येवरती. धावफलक दबा 8 बिनबाद 8. कृष्णा त्रिपाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. डावखुरा शैलीदार फलंदाज महेश नानगोडे. कोलबटप्याचा सुरेख चेंडू आहे. कमरमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाले. एकेरीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 आणि आमदार चषक 2025 चे गुणगान मी किती गाव. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत येऊया. असं गेलो नाही असं आलो. डीजे मास्टर. अचूक नियंत्रित गोलंदाजी बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी. अचूक स्कोरिंग छान अंपायरिंग ओघवत्या शब्दात समालोचन दर्जेदार आयोजन. आमदार शेखर निकम चषक 2025 चा अद्भुत विहंगम सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. प्रेक्षकांची अलोट गर्दी दुसऱ्या दिवशी. आदरणीय आमदार शेखर निकम साहेब देखील ऑनलाईन मुंबईमधून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे उद्घाटे आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या वतीनं दिमागदार आयोजन. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी पालघरचा खेळाडू. तर स्टॅकरेनला महेश नानगोडे डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. एक स्लीप पॉइंट कव्हर त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. ऑफनचा बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळलेला आहे. एका जबाबदार खेळाडूकडून रुबाबदार फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. एक्सलंट बॅटिंग.
आता फलंदाजी तंत्र शुद्ध होते. यापूर्वी आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग करत असताना शेळकेची बॅटिंग ज्या पद्धतीने पॉइंटच्या डोक्यावरून त्याने फटके खेळले ते मिडऑफच्या डोक्यावरून त्यांनी बॅटिंग करत असताना धाबा उभारल्या होत्या. लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू पंच पाहूया. पंच अक्षय वाईट बॉलचा इशारा करतायत आणि या 2 धावा डिक्लेअरच्या रूपाने हा सिग्नल पहा अत्यंत महत्वाचा आहे. इथे या 3 धावा मिळतील. 3 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या आता पोहोचली ती 16 वरती. प्रेक्षक या ठिकाणी झालेत गोळा पाहतायत. दमदार आमदार शिखर निकम चषक 2025चा 16 आणि अभूतपूर्व असं यश प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहिलंय. या स्पर्धेला सुंदर अशी कामगिरी करत असताना दिग्गज खेळाडू महेश मांजरेकर, त्यानंतर अविनाश जाधव सारखे खेळाडू. फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक आहे. मिडल मध्ये टिपलाय झेल. महेश नानगुळेचा संपलाय खेळ. आली रे आली. आता प्रीतम बारीची बारी आली. त्याने अप्रतिम विकेट घेतलेला महत्वाचा विकेट आहे. महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हलियन. महेश नानगुडेचा चेहरा काय सांगतोय. फुलटा चेंडू होता. या चेंडूवरती खरपूस समाचार घ्यायला पाहिजे होतं. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. महेश नानगुडे आज वरती बघत नाही. त्याला माहिती आहे हा फुलटा चेंडू मी वाया घालवलाय. निराशपणाने तो डगआउटच्या दिशेने येतोय. अत्यंत महत्वाचा खेळ आहे. डावखुरा फलंदाजाला रिप्लेस करत असताना आपण डावखुरा आणखीन एक खेळाडू मैदानावरती येताना पाहतोय. सुशांत गायकवाड. 14 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. प्रीतम बारी यश प्राप्त करतोय. महत्वपूर्ण बळी प्राप्त करतो आहे. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. 14 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडबी झोन देणाऱ्यालाच भरभरून यश मिळत असतं. सुशांत गायकवाड ऑन स्ट्राईक. कोणवटप्याचा सुरेख चेंडू. प्रीतम बारी सुंदर कामगिरी. धावपटक धावा 17. अत्यंत मनोज डिके यांच्याकडून सलग 6 षटकारासाठी 6,000 रुपये पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी 3,000 रुपये पारितोषिक. क्रीज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर चेंडू. 2 धावा मिळतील. अशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न दत्ता पवारने केला. प्रीतम बारी हा एक असा खेळाडू जो पालघर जिल्ह्यामधला आहे आणि तो भारताच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगलं क्रिकेट खेळून आलेला आहे. एक व्यवसाय खेळाडू मैदानावरती प्रीतम बारी अष्टपैलू खेळाडू आहे. सध्या आयकॉन खेळाडू करता जर बघितलं तर ची मागणी असते तिथे प्रीतम बारीचं नाव देखील असतं. फुलटा चेंडू स्कोअरलेगच्या दिशेनं आरामात खेळलाय. ही तर सुरुवात आहे. अजून मार्केट गाजवायचंय. दत्ता पवार सांगतोय. खणखणी चौकार दत्ताच्या बॅटमधनं. महेश नानगुडेला आलेला फुलटॉस आणि दत्ता पवारला देखील फुलटॉस होता परंतु महेश नानगुडे फुलटॉसवरती बाद झाला. दत्ता पवारनं त्यावरती एक खणखणीचा चौकार. खरपूस समाचार. खराब चेंडूवरती घेत चौकार वसूल केलाय. हा फरक आहे. प्रीतम बारी या षटकात चौकारांना सुरुवात केली. त्यानंतर मागता चेंडू आपण बघितला तर पायावरती खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस झाला आणि त्यावरती अप्रतिम नेत्रदीपक फटका दत्ता पवारचा. पुढे सरसावत खेळला. कॅमेरामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. खणखणीत कडकडीत चौकार. थँक्यू डीजे. सुशांत गायकवाड मैदानावरती 2 षटकांचा खेळ आपण बघितला. धावबल धावा 27 आहेत. सुरुवात अप्रतिम झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये स्टार्ट चांगला झालाय. सर्वात महत्वाचं म्हणजे दत्ताला सूर सापडलाय आणि एकदा का दत्ताला सूर सापडला
तर त्याला दत्ता पवार म्हणजे डीपी म्हणतात. तो समोरचा ब्लड प्रेशर बीपी वाढवणारा खेळाडू आहे, अस्वस्थ करणारा खेळाडू आहे. आणि सुरुवात अप्रतिम झाली, स्टार्ट चांगला झालाय. बिनीच्या फलंदाजाने बिनधास्त बॅटिंग केले आणि उर्वरित 4 षटकामध्ये आता काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टे आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. 27 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना यश 11 निवळी बाळूमामा प्रसन्न संघाच्या विरुद्ध. नमस्कार, सर्वांचं स्वागत असणार आहे. आपण आहोत कोकणातील महत्त्वाचा जिल्हा रत्नागिरी, रत्नागिरीचा महत्त्वाचा तालुका चिपळूण आणि चिपळूण मधील महत्त्वाचं गाव सावर्डे. सावर्ड्यामध्ये सुरू आहे आमदार शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित असणारी दमदार आमदार शेखर निकम चषक ही स्पर्धा. महाराष्ट्र राज्याचे अभ्यासू कार्यतत्पर आमदार आपल्याला शेखर निकम सरांच्या रूपाने पाहायला मिळतात. आज त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी स्पर्धा सावर्डे नगरीमध्ये पाहायला मिळते. चालू सामना एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बाळूमामा प्रसन्न, दुसऱ्या बाजूला यश 11 निवडी यांच्यातील मॅच. आणि यामध्ये जो जिंकणार आहे कियान 11 सावर्डे, सचिन शेठ पाकळे म्हणजे पिंट्या शेठ पाकळे यांच्या टीम बरोबर खेळणार आहे. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार? पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 धावा बनवले गेलेले आहेत. एका बाजूला सुशांत आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी दत्ता पवार पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी जेडी. खोलवा टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने ढकलला जातो आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. क्रेज क्रिकेटची कोकणात थोडीशी जास्तच आहे. गावागावात कोकणाच्या क्रिकेट खेळलं जातं, क्रिकेट पाहिलं जातं, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं मोठ्या स्पर्धेमध्ये आपला संघ देखील असावा. आणि क्रिकेटचे पुरस्कर्ते देखील कोकणात काही कमी नाही आहेत. आणि एक मानाची स्पर्धा आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी प्रत्येकाला खेळायचे आणि जिंकायचे. यावेळेला पुढे सरसावले, बाहेर येऊन खेळले, समोरच्या दिशेने 2 फलंदाज हलू देखील दिलं नाहीये. बॉल फरार, सीमा रेषा पार, चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी करणारे दत्ता पवार पाहायला मिळतात. लेदर बॉलचे क्रिकेट खेळतात. मावळ तालुक्यातील कामशेत गावाला बिलॉंग करतात. यावेळेला दांडी 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 गुल, बोल्ड आउट केला गेलाय, विकेट. अपेक्षा नव्हती त्यांना एवढा बॉल खाली राहील, बॉलचा अंदाजच नाही आला आणि दत्ता जबरदस्त बॅटिंग करत होते आणि अशा वेळेला दत्ता माघारी परत आहेत. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली. 1 षटकार 3 चौकार दत्ता पवार यांनी खेळले. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करून माघारी परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुशांत गायकवाड आहेत, तर जोडीला शुभम शेळके दाखल झालेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खेळाडू येताना पाहायला मिळतात. शुभम शेळके याही नावाची चर्चा आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड यांना आपण पाहतोय. आज एवढ्या मंचावर, मोठ्या मंचावर हे दोघे खेळाडू स्वतःला सिद्ध करायला आलेत. परंतु शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील गोकुळ नावाच्या गावातून जयदीप भोंडिवले सुद्धा आलेत आणि ते देखील स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. वेगवान चेंडू पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. गोशांकित क्षेत्रात चेंडू जाईल, 2 धावा तिकडे मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला. आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खूप काही सांगून जाते या ठिकाणी. या स्पर्धेचं महत्व, या मैदानाचं महत्व. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. या बॉलला टपा पडल्यानंतर उसळी घेतली, थोडासा टर्नही झाला. बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. जयदीप यांचं कमबॅक इकडे पाहायला मिळाले. 1 चौकार आला खरा, परंतु गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली. यष्टीरक्षक म्हणून ओंकार देसाई पाहायला मिळतात. हे मैदान कित्येक वर्ष त्यांनी सुद्धा गाजवले. 34 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळेला वेगवान चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा वाईट जाईल बॉल आणि गोशांकित क्षेत्राच्या दिशेनेच गेलाय, ज्या ठिकाणी 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 3 षटकांचा खेळ संपलाय.
धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते यश 11 निवडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 36 धावा. आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते आणि यामध्ये जो जिंकणार आहे सचिन शेठ पाकडे म्हणजेच कियान 11 सावर्डे बरोबर खेळणार आहे. धावसंख्या चांगली झाली आहे. 3 ओव्हरमध्ये 36 आजच्या दिवसातील जो खेळ आपण पाहतो त्या दृष्टीने चांगली धावसंख्या बनली आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. त्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्येला कुठेतरी थोडंसं कंट्रोल करायचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्रीतम बारी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू नावाच्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत महाराष्ट्रातील आणि त्यांच्याच हातात चेंडू सोपवला जातोय. दुसऱ्या बाजूला एका मोठ्या मंचावर टाकळी ढोकेश्वर या गावातील असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. पारनेर तालुक्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झाला सुशांत गायकवाड. अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून सुशांत हे आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र ते कोकणात आलेत. सुशांत या वेळेला वेगवान चेंडू जरूर आलाय परंतु गोशंकित क्षेत्रात पाठीमागे जातोय. प्रीतम यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र इकडे येतील. धावसंख्या 38 वर जाताना पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि पुणे आणि मुंबईच्या संघांमधील मॅचेस होताना देखील सगळ्यांना आवडतात आणि या मैदानात ते देखील आपल्याला पाहायला मिळाले. बरीच वर्ष याही लढती पाहायला मिळाल्यात. पुण्याच्या संघांनी देखील हे मैदान गाजवलंय. मुंबईच्या देखील बऱ्याचशा संघांनी बरीच वर्ष स्पेशली मॅचलेसचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. आजही खूप साऱ्या आठवणी जुन्या खेळाडूंच्या या ठिकाणी बऱ्याचशा प्रेक्षकांची चर्चा केल्यानंतर त्या आठवणी मिळाल्या. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फटका चांगला आहे. एक धाव तर घेतली गेली आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत अतिशय चपळतेने आणि थ्रोही तेवढा चांगला वा आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावांवर. दत्तप्रसाद सावंत सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील चर्चेतील नाव माझ्याबरोबर स्कोरिंगसाठी जुडले गेलेले आहेत. दत्तू या नावाने त्यांची ओळख सुद्धा आहे परंतु असा एकही आठवडा भेटत नाही ज्या आठवड्यात दत्तू यांचा ट्रॉफी बरोबर फोटो येत नाही. जवळ मॅचच्या दिशेने सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मी देखील आयोजकांचा आभारी असेल. दीपक दादांचे आभारी असेल. 2 दिवस का होईना पहिले या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली. यावेळेला धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ऐतिहासिक असं मैदान ऐतिहासिक अशी स्पर्धा आज आणि अभ्यासू आमदार सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमदार शिस्तबद्धता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कायम ठेवली. सगळ्यांशी संपर्क ठेवला. जनसंपर्क ही त्यांची ओळख राहिली आणि आज दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर निवडून जाताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून विधिमंडळात काम पाहत आहेत. विविध कामं या विभागासाठी सातत्याने खेचून आणतायत. त्याच्यासाठी प्रश्न मांडतायत. पाठपुरावा सातत्याने ठेवतायत. ही सरांची ओळख. यावेळेला बिग हिट केलाय. फटका चांगला आलाय परंतु त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. शुभम शेळके आणि जोडीला जर पाहिलं तर सुशांत गायकवाड आपल्या टीमच्या धावसंख्येला आकार देत आहेत. यावेळेला एका वेगळ्याच पद्धतीने बॉल खेचून मारलाय परंतु तिकडे एक धाव मिळेल. दुसऱ्याही धावेचा कॉल देतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. बऱ्यापैकी धावसंख्या म्हणावी लागेल कारण चौथी ओव्हर सुरू असताना 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
एका बाजूला बाळूमामा प्रसन्न विजय जोरे यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यशिलेव निवडी मनोजी डिके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये जे जिंकतील पिंट्या शेट यांच्या टीम बरोबर. यावेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 48 धावा. मित्र हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणातील महत्वाचं म्हणजे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाताना सावर्डे आपल्याला लागतं. सावर्डे हे महत्वाचं गाव आहे, परंतु या सावर्डे गावाची आणखीन एक महत्वाची ओळख आहे, कारण शिमगा म्हटलं तर कोकणातील प्रसिद्ध असा सण म्हणजे सर्वात मोठ्या सणांपैकी एक गणपती आणि शिमगा. परंतु सावर्ड्याचा शिमगा हा जगावेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी होल्टे होम एक वेगळ्या पद्धतीने होल्टे ज्या पद्धतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे फेकले जातात आणि ही जी शिमग्याची मजा आहे जी फक्त आणि फक्त तुम्हाला सावर्ड्यातच पाहायला मिळू शकते. ही ओळख आहे सावर्ड्याची. त्यामुळे होळीच्या आदल्या दिवशी या होल्टे होम साठी सुद्धा एवढी काही गर्दी होते ती मात्र लाजवाब असते. त्यामुळे सावर्डे आणि शिमगा, सावर्डे आणि होल्टे होम ही एक वेगळी ओळख आहे आणि ती मात्र जपली देखील आहे सावर्ड्याने. आज दत्तू बरोबर बरंचसं फिरण्याचा योग आला आणि बरीचशी माहिती सुद्धा मिळाली. ओहो, वेगवान चेंडू टाकला गेलाय, छोट्या चणीचा गोलंदाज आहे परंतु बाउन्सर पहा अतिशय तिखट टाकलाय म्हणजे बॅटरला कळलं देखील नाही. बॉल उसळी देखील घेताना पाहायला मिळाला आणि टर्न देखील होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी बॉलच्या उसळीसाठी, बाईटसाठी. शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार शेखर निकम चषक 2025 आपण बघताय सह्याद्री क्रीडा संकुलावर आज क्रीडा रसिकांनी अलोट गर्दी केली आणि सामन्याचा आनंद लुटतायत. दरम्यान व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करतो आमच्या क्लबचे सदस्य गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रथमेश निकम यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी क्लबचे शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पाकळे आपणास विनंती करतो की आपण प्रथमेश निकम यांचा सन्मान करायचा आहे. प्रथमेश निकम यांचा सन्मान होतोय. मी पिंटा शेठ पाकळे आपणास विनंती करतो की आपण प्रथमेश निकम यांचा सन्मान करावा. सेव्हन्टी चला व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावर येत असतात. क्रीडा रसिकांच्या गॅलरीमध्ये देखील अनेक मान्यवर आहेत. मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावर येऊन ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहभाग घेतलाय, स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, योगदान दिले, खरोखरच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचा सहभाग असतो आपणा सर्वांचा आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. त्याचपैकी एक प्रथमेश निकम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पिंटा शेठ पाकळे यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच सुरू करायची आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक मोठी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
येस. येस. चला मॅच सुरू करायची आयोजकांच्या सूचना येत आहेत. तिसऱ्या पंचांनी व्हाईट बॉल देण्यात दिलेला आहे. हा चला मॅच सुरू होते त्या ठिकाणी. धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. 49 धावा धाव फलकावर आहेत. या डावातील 2 षटकं अजूनही बाकीच आहेत. पाहूया. व्यासपीठावर उपस्थित कणकवलीचे सुनील कडुलकर यांचा देखील सन्मान मी सतीश सावडेकर सर आपणास विनंती करतो की सुनील कडुलकर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करावा. बिग हिट या ठिकाणी केलाय. मोठा फटका शुभम शेळके यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. काय फटका खेळलाय, जबरदस्त. 6 धावा षटकार. मागील वर्षी गोव्यातील स्पर्धा देखील गाजवली होती. आज या ठिकाणी शुभम शेळके यांना आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी या हंगामात देखील करतायत. हमराज मृत्युंजयसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. जयदीप बोंडिवले यांच्यावर आक्रमण केलंय खरं. 55 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 5 सुरू आहे. यावेळेला पुन्हा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने फटका जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. चूक झालीय. 4 धावा. याची ओढ लागलेली आहे सर्व कोकणी माणसांना, सगळ्यांना. चाकरमान्यांना सुद्धा मुंबईवरून कधी एकदा गावी येतोय असं देखील झालं असणार आहे. गावागावातून निघणाऱ्या पालख्या आणि त्याचबरोबरीने सावर्ड्यातील मात्र आगळा वेगळा होल्टे होम. तेच होल्टे एकमेकांच्या दिशेने फेकायचे. जवळ त्याच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. खोलवटाप्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी. पुन्हा मिक्स फील्ड. चुका होत आहेत आणि चुका मागे चुका होत असताना हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. आणखीन एक चौकार. शुभम काय बॅटिंग करतायत. या डावाचे नायक राहिलेत आतापर्यंत. षटकार चौकारांची आतषबाजी खेळली. आज एका मोठ्या मंचावर मोठी खेळी शुभम यांच्याकडून. चांगला बॉल, सन्मान दिलाय. खराब चेंडूवर प्रहार केले. चांगल्या बॉलचा सन्मान दिला. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 धावांवर. ओव्हर नंबर 5 सुरू असताना 64 धावा धाव फलकावर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनेची वाटचाल आपण पाहतोय.
दुसऱ्या डावात देखील चांगली मजा येणार आहे, कारण मोठमोठी नावं बंटी बद्रिके, ओमकार देसाई, रोहित नार्वेकर, किशन देवेंद्र ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय हे सुद्धा दुसऱ्या डावात पाहायला मिळतील. परंतु या डावात किती धावा होणार? आता मात्र सुशांत गायकवाड खुल्या टप्प्याचा बॉल होता, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर संपतात 5 आणि धावसंख्या झालेली आहे ती 65. 2 विकेट माघारी परत असताना पाहायला मिळत आहेत यश 11 निवडी संघाच्या. तर एक महत्वाचं षटक बाकी आहे सुशांत गायकवाड आणि जोडीला जर पाहिलं तर शुभम शेळके. 12 चेंडूत 28 धावांवर शुभम बॅटिंग करतायत, तर सुशांत त्यांच्या जोडीला आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील पालन अनुभवी खेळाडूकडे मात्र जाताना पाहिलं मिळालं त्या शेवटच्या षटकाकडे. वेगात बॉल मात्र अगदी पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळतोय. पाहूया त्या ठिकाणी काय पाहायला मिळत आहे. ओ स्टंपच्या मधून बॉल गेलाय, परंतु बेल्सच नाही पडली. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या वेल ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल. तिकडे जर पाहिलं तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय शुभम शेळके यांच्याकडून आणि येथे रनआउटची विकेट आणि वाईट बॉल सुद्धा आहे. पाहूया तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपण या ठिकाणी प्रतीक्षा करत आहोत. शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जोडीला ऋतिक गजर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील असणारा एक युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा आहे तेच मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं. ऋतिक गजर शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमदार शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 आपण पाहतोय. गेली कित्येक वर्षाची परंपरा या मैदानाला. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमधील कार्यतत्पर अभ्यासू आमदार म्हणून शेखर सरांची असणारी ओळख, आज त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. चालू सामना बाळूमामा प्रसन्न विजयजी जोरे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सामना पाहायला मिळतो यश 11 निवडी मनोज डिके यांच्या टीममध्ये. आणि यात जो जिंकेल कियान 11 सावर्डे म्हणजे सचिन शेठ पाकळे पिंट्या शेठ यांच्या टीमच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कालचा दिवस देखील तेवढा चांगला राहिला. काल TWJ डॉमिनेटर
इसका TWJ डॉमिनेटर या टीमने काल क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. सेमीफायनल गाठली आणि आजच्या दिवसामध्ये कोण मात्र जाणार सेमीफायनलला ते यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला कळणार आहे. चालू सामन्यातील विजेता यानंतर लगेचच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हा सर, व्हाईट बॉल. चला मॅच सुरू होते. व्हाईट बॉल कळवला गेलाय. शेवटचा षटक आहे. बंड्या पंचांसोबत हुज्जत घालायची नाहीये. सह्याद्री क्रीडा संकुलावर आपण बघताय की क्रीडा रसिकांची तुफान गर्दी, अलोट गर्दी आमदार शेखर निकम चषक 2025 बघण्यासाठी आज दुसरा दिवस आहे. म्हणजे उद्यापासून आणखीन गर्दी वाढेल. नक्कीच क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी खास लकी ड्रॉ कुपन्स आपली विक्री चालू आहे. थोड्याच वेळात आपण रस्त्याच्या गॅलरीकडे येऊन लकी ड्रॉ काढणार आहोत. आणि उद्याच्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सर, गोवा राष्ट्रातून येणारे अनेक खेळाडू इथे खेळणार आहेत. अंपायर 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 फायनल डिसिजन सांगा प्लीज. हा यस, व्हाईट बॉल. मॅच सुरू होते. शेवटचा षटक आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल जरूर आहे, परंतु पाहूयात कमबॅक करावं लागेल पंकज यांना देखील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्या ठिकाणी माघारी परतायत मात्र शुभम शेळके. खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. 28 धावा करून आउट होत आहेत शुभम शेळके.
राजू पाटे यांच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळालाय. आणखीन एक बिग हिट. हो 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 हो, जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय नारायणगावचा सिक्सर किंग राजू पाटे यांच्या बॅटमधून. बॉल अगदी महामार्गावर पाठवलाय. बॉलची सुद्धा गोव्याच्या दिशेने वाटचाल होते. परंतु हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात देखील भले भले खेळाडू इकडे पाहायला मिळणार आहेत. प्रीतम बारी, रोहित नार्वेकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकार देसाई, बंटी बद्रिके ही नावं दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहेत. परंतु या डावात 79 धावा, आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आता उभारली गेलेली आहे. 79 धावा, 80 धावा. यस, यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात जर पाहिलं तर व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदलतंय. धावसंख्या आता 81. 4 लेफ्टी बॅट्समन पाहायला मिळाले या टीम मध्ये. महेश नानगुडे, सुशांत गायकवाड, राजू पाटे, ऋतिक गजर. परंतु दुसऱ्या डावात सुद्धा मजा येणार आहे. प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आवर्जून थांबलेत किंवा यानंतरचा देखील महत्वाचा सामना त्यांना पाहायचा आहे. या वेळेला बॅट फिरवली, अतिशय वेगामध्ये बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पंकज यांचं कमबॅक पाहायला मिळालं या डावाच्या शेवटी. धावसंख्या झाली आहे 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 81 धावा झालेल्या आहेत आणि 82 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये पाहूया काय होईल, कारण दुसऱ्या डावामध्ये देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओमकार देसाई इन ऍक्शन असतील, रोहित नार्वेकर असतील, बंटी बद्रिके असतील, प्रीतम बारी असतील. या सगळ्यांना दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार जरूर आहात. पाहूयात. परंतु दुसऱ्या डावात काय होईल. पहिल्या डावात बरंच काही पाहायला मिळालं. या पहिल्या डावामध्ये शुभम शेळके यांची कामगिरी महत्वाची राहिली. पहिल्या डावात जर पाहिलं तर दत्ता पवारने काय सुरुवात केली होती. 9 चेंडूमध्ये 21 धावा त्यांनी केल्या. महेश नानगुडे यांच्या 6 धावा, सुशांत गायकवाड यांच्या 6 धावा. परंतु डावाचे नायक ठरले शुभम शेळके, ज्यांनी 13 बॉलमध्ये 28 धावा केल्या. उत्तर अर्धात राजू पाटेचे ताबडतोड अंदाजातील फटके. माझ्या मते सावड्यातील प्रेक्षकांनी जर पाहिला असेल षटकार, माझ्या मते बरीच वर्ष लक्षात ठेवतील. उमेश मांजरेकरांची, अविनाश जाधव यांची आठवण मात्र प्रेक्षकांना आल्याशिवाय राहणार नाहीये या मैदानात. एवढ्या लांबवर मात्र राजू पाटे यांनी देखील षटकार या ठिकाणी खेळलाय. 81 धावा झाल्यात, 82 धावांची आवश्यकता. यानंतर देखील नक्कीच उमेश राजे शिर्के देखील म्हणतायत त्या काळातील मला आठवण आली. आणि इकडे जर पाहिलं तर 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु जबरदस्त संघ या ठिकाणी बाळूमामा प्रसन्न सुद्धा आहे आणि ते सुद्धा धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात, कारण हे मैदान ओमकार देसाई यांनी सुद्धा कित्येक वर्ष गाजवलंय. किशन देवेंद्र यांनी सुद्धा गाजवलंय. जाऊयात आता दुसऱ्या डावाकडे आणि जशी डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज. धन्यवाद चंदू सर. आता वेळ झालेली आहे. लकी ड्रॉ कोण होणार आजचे विजेते. मगाशी आपण 7 पारितोषिक लकी ड्रॉ लकी कुपन्स काढली. 7 नंतर आता 8वा विजेता कोण होणार आहे. पहिलं पारितोषिक आहे 8 नंबरचं मोबाईल. आपण प्रेक्षकांच्या गॅलरी मधून हे कुपन्स काढतोय. बघूया प्रेक्षक कोणाचं नाव काढतायत. पहिला मोबाईल विजेता या पहिल्या गॅलरी मध्ये काढूया. चांगलं खाली वर कर, तुझंच नाव येईल कदाचित. बघूया. आणि मोबाईल जातो या ठिकाणी उमेश राजे शिर्के मांडकी. उमेश राजे शिर्के मांडकी मोबाईल लागलेला. अभिनंदन उमेश राजे शिर्के. आपण बघतोय क्रीडा रसिकांच्या गॅलरीमध्ये आपण हे बक्षीस काढतोय. त्यानंतर आहे ब्लूटूथ कराओके बॉक्स. ब्लूटूथ कराओके बॉक्स काढा, तुमच्या हस्ते काढा. बघूया ब्लूटूथ कराओके बॉक्स कुणाला जातोय.
प्रणित कोदारे निवळी कुपन क्रमांक 2805 प्रणित कोदारे यांना जातोय ब्लूटूथ स्पीकर बॉक्स. अभिनंदन. चला पुढे. ए ताई इकडे. तुझं नाव काय तुझं कुपन काढायचंय. तुझ्या हाताने काढायचंय. असं हात घाला ते मस्तपैकी सगळं खालीवर कर. चिट्ट्या एकच काढायची. खालीवर कर जरा. एक चिट्टी काढ. मिक्सर जातोय अजिंक्य अरविंद भंडारी कुपन क्रमांक 1170. मिक्सर लागतोय अजिंक्य अरविंद भंडारी 1170. दोन इस्त्री आहेत. हा छोटा मुलगा आहे. दोन इस्त्र्या. पहिली इस्त्री जाते राजेंद्र सुवारे संगमेश्वर 3927 राजेंद्र सुवारे इस्त्री. दुसरी इस्त्री पाहूया कोणाला जाते. दुसरी इस्त्री. छोटी मुलं जवळची नावं काढतात. एक काढ. दुसरी इस्त्री जाते ती नीलकंठ पिरधनकर 1252 नीलकंठ पिरधनकर इस्त्री. अभिनंदन. आता पुन्हा एकदा दुसरा मिक्सर. ये पुढे पण गॅलरी भरपूर आहे. सगळ्यांना संधी देऊया. यांच्या हस्ते काढा. $373 सुजित लक्ष्मण साळवी कापसाळ. 373 सुजित लक्ष्मण साळवी कापसाळ. आता सिलिंग फॅन कोणाला लागतोय बघूया. ए लहान मुलगा काढ तू एक सिलिंग फॅन. सिलिंग फॅन कुपन क्रमांक 1702 संजय राठोड सावर्डे कुंभारवाडी. सिलिंग फॅन 1702. जितेंद्र सुर्वे यांच्याकडून ओंकार देसाईच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आता ट्रॉली बॅग कुणाला लागते बघूया. एक ट्रॉली बॅग आहे. ट्रॉली बॅग. एक कुपन काढ. खालून काढ चांगलं. वरच्यावर काढू नकोस. उघड. ट्रॉली बॅग जाते राजेंद्र सदानंद मोहिते कुपन क्रमांक 2915 राजेंद्र मोहिते कुपन क्रमांक 2915. शेखर निकम प्रतिष्ठान आमदार शेखर निकम चषक 2025 आपण बघताय. मैच शुरू हो चुका है. मुकाबला शुरू हो चुका है. 82 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बल्लेबाज स्ट्राइक रेन पर रोहित. बहुत अच्छी गेंद ड्राइव किया. कैप में गेंद है खूबसूरती के साथ. और दो खिलाड़ी यहां मौजूद हैं. कबर और स्टक कबर के बीच से गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. मीना मुखर जड़ दिया शानदार चौका.
चेंडू प्ले पहा. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे रोहित नार्वेकर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह. सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा हा अतिशय जबरदस्त क्लासिक कव्हर ड्राईव्ह रोहित नार्वेकरच्या बॅटमधनं. सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है, गेंद दर्शक दीर्घा में. व्हाट अ शॉट, कड़क बैटिंग चरण. रोहित नार्वेकर मैदान के अंदर माइंडसेट बॉल. ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए. कहा सिंगल लेने वाले हैं, पहले चौका और उसके बाद में छक्का. बल्लेबाज का इरादा पक्का, आगे गेंद थी, जल्दी भाप लिया था, बल्ले के बीचों बीच खेल दिया. दर्शनीय स्ट्रोक रोहित नार्वेकर का. चतुराई के साथ बल्लेबाजी कर रहे, ईंट का जवाब पत्थर से दे रहे. इनको पता है कि 82 रनों का लक्ष्य है, तो मैंडेटरी पावर प्ले बहुत महत्वपूर्ण रहेगा. गेंदबाजी कर रहे गेंदबाज समीर जगताप. ओंकार का विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज के लिए मनोज डीके, इनकी तरफ से 3000 का इनाम है. लगातार अगर आप छक्के जड़ते जाएंगे ओंकार देसाई तो आपके लिए 500 का इनाम है. जितेंद्र सुरभे अंतरावली के ग्राम पंचायत के सदस्य हैं, इनकी तरफ से. तो ओंकार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. कैमरा ओंकार के ऊपर है, लेकिन बल्लेबाजी चतुर कर रहे हैं, चतुरा के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, जवाबी हमला कर रहे हैं. एक चौका एक छक्का. स्कोर फिलहाल अगर देखें तो रन संख्या 13 रन स्कोर बोर्ड पर है. आपके स्क्रीन पर आप देख रहे हैं बल्लेबाज रोहित नार्वेकर 10 पर बल्लेबाजी कर रहे, 3 गेंदों का सामना किया. ऑफ टाइम के बाहर गेंद, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं. वाइड बॉल का इशारा, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, मैदान के अंदर क्या किया जाए. वाइड बॉल दिया है अंपायर की तरफ से, और इसके बाद में दोनों बल्लेबाज भाग रहे थे. गेंदबाज की निगाह नहीं थी गेंद के ऊपर. चलिए मैच शुरू करना है. अंपायर का क्या फैसला वो भी एक बार फिर हम आपको बताएंगे. डोंट आर्ग्यू विद अंपायर, डोंट आर्ग्यू विद अंपायर. बहुत अच्छा मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं है. यह अच्छी बात है कि सारे खिलाड़ी अपनी जगह पर चले गए. 13 रन बगैर किसी नुकसान के ओवर की बात करें तो यह बहुत ही महत्वपूर्ण पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले ऑन है. जितेंद्र सुर्वे अंतरावली ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ओंकारच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. मनोज डेके यांच्याकडनं ओंकार देसाईच्या विकेटसाठी 3000 रुपये. मैदानाच्या बाहेर देखील एक छोटंसं युद्ध सुरू आहे. शेष कदम आमच्या बरोबर उजव्या बाजूला पुढच्या मॅचची प्रतीक्षा करतोय. फिरोज शेख त्या ठिकाणी आहे. प्रथमेश पवार, मैच जल्दी शुरू करना है. बहुत अच्छा मुकाबला, आपके पास बैंक बैलेंस है, सब कुछ आपके पास है. और राजू ने कहा चलिए मैच शुरू करना है. राजू बन गए जेंटलमैन, राजू बन गए जेंटलमैन, अपनी जगह पर आ रहे हैं. तो मैच कंटिन्यू करना बहुत जरूरी. देखिए क्रिकेट में मोमेंटम इंपॉर्टेंट है. जब आपके पास मोमेंटम है, आपके पास अच्छा बैंक बैलेंस है, तो मैच के ऊपर फोकस करना बहुत जरूरी, तब जाकर बात बनेगी. ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. गेंदबाजी करने के लिए समीर जगताप, सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर इन पर ओंकार देसाई. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. करंट रन रेट बहुत अच्छा है. स्लीपर खिलाड़ी है, 1 पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, उसके साथ मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. ऑफसाइड पर फिलहाल स्ट्रॉन्ग फील्ड फॉर ओंकार देसाई. ऑन साइड पर खेलना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. विकेट कीपर ने जोरदार अपील की है. दत्ता को विश्वास है. अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है. अंपायर टीवी अंपायर की तरफ जा रहे हैं, उनको भी थोड़ा डाउट है. आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. अब एक बार फिर मजा आएगा. टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो देखना बहुत जरूरी है. डीपी को लग रहा है आउट है, उन्होंने बिल्कुल वो अपील किया. अपील करना बहुत जरूरी है. अंपायर की तरफ चले गए और फिर अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं. पहले 5 गेंदों की कहानी बहुत इंटरेस्टिंग रही है. अब जाकर क्या डिसिजन होगा. निश्चितच यापूर्वी आपण बघितलं तर अत्यंत सुंदर असा खेळ
प्रतिमेश पवार देखील आमच्या समर्थन कक्षासमोर वाट बघतात पुढच्या मॅच करता, अर्थात पुढचा सामना जो अतिशय महत्वाचा असेल. इंतजार करना पड़ेगा आपको, डिसीजन आना बाकी है. टीवी अंपायर क्या सिग्नल करने वाले हैं? नॉट आउट, कोई नुकसान नहीं है, कोई नुकसान नहीं है. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं. पहले ओवर की शुरुआत बहुत बढ़िया हुई है. 15 रन स्कोर बोर्ड पर है. अंदर शेखर निगम चषक 2025 आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 15 पर रन, जैसे कि टारगेट ऑफ 82 रन. बल्लेबाज रोहित नार्वेकर ने क्लासिकल कवर ड्राइव खेल दिया था. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से एक दर्शनीय स्ट्रोक के साथ शुरुआत, उसके बाद में डाउन द ग्राउंड छक्का जड़ा था. ओंकार देसाई वेट एंड मत वाली क्रिकेट खेलते. 30 गेंदों में 67 रनों की जरूरत है. ये समीकरण आपके स्क्रीन पर. प्रतियोगिता का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं. बालू मामा प्रसन्न और यश 11 न्योली के बीच. गेंदबाजी में विकी जिन्होंने मिडल ओवर डालने का कारनामा किया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. यहां से इन्होंने स्टार्ट किया था तिरुपति सावर्डी. उसके बाद में अब हमराज मृत्युंजय के लिए खेलते हैं. फ्रंट लाइन गेंदबाजी रोड से गेंदबाजी करने के तैयार. सामना करने के लिए रोहित नार्वेकर मुंबई के खिलाड़ी है. मुंबई के 2 स्टार मैदान के अंदर, एक तरफ ओंकार देसाई, दूसरी तरफ रोहित नार्वेकर. गेंदबाजी का बैकवर्ड संभलते हुए गेंदबाज विकी कलमे. जोरदार अपील और ऋषि बहुत खुश है. विकी कलमे ने विकेट प्राप्त किया है. शानदार गेंदबाजी कर रहे हैं. विकेट गिरता हुआ और मधुर संगीत बजता हुआ. भगवान ये एक्शन रिप्ले पर 70 के ऊपर क्या हुआ था मैदान के अंदर. जिस तरह से बल्लेबाज नार्वेकर, जिनका स्टार्ट अच्छा था, विकी कलमे आगे गेंद सीधे बल्ले से खेलना था, हेलीकॉप्टर नहीं खेलना था. आप हेलीकॉप्टर खेलने का चले गए, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. देखिए ये इसी गेंद को आप सीधा खेलते तो बात बनती. अब मिनी हेलीकॉप्टर की तरफ चले गए, उसके बाद में निराश है. ये हाव भाव देखिए. और लंबी बाउंड्री कहाँ है? वो लंबी बाउंड्री है काउ कॉर्नर. लंबी बाउंड्री कहाँ है वो देखना बहुत जरूरी है. छोटी बाउंड्री कहाँ है वो भी देखना बहुत जरूरी है. थोड़ा अभ्यास के साथ क्रिकेट खेलेंगे तो मजा आएगा. स्कोर 15, 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. 82 रनों का टारगेट. स्टार्ट अच्छा था लेकिन विकी कमाल करे. इस सतह से भली बातें जानते क्या क्रिकेट खेलना है, किस तरह से गेंदबाजी करनी है. वैसे 10-15 साल पहले की अगर बात करें तो विकी के लिए होम ग्राउंड था और अपने होम ग्राउंड पर जलवा दिखाते हुए पहले मुकाबले में विकी कल में 2 ओवर 1 मेडन 5 रन 2 सफलता. आज उन्हें तीसरा विकेट भी प्राप्त किया है. कल और एक विकी पुजारी ने प्रदर्शन बहुत अच्छा किया था. 10 विकेट चटकाए थे. आज विकी कल में कमाल कर रहे मैदान के अंदर. आर्यन भोईर ने प्रभावित किया सुंदर गेंदबाजी के. कल केरल के 2 गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. सिजिल अप्पा, इनका भी प्रदर्शन बहुत ही बढ़िया. उसके साथ जिशान खान जिन्होंने कमाल की गेंदबाजी की थी. गेंदबाजी करने गेंदबाज विकी कल में ऑफ टाइम के बाहर गई थी. कवर क्षेत्र में खेल दिया. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच का फासला चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था. अब प्रॉपर क्रिकेट शॉट के अंदर गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी हो रही है. बंटी प्लेइंग ऑन 4. बैकफुट चले गए. दोबारा ऑफ साइड पर रन बटोरना चाह रहे थे. इस बार बीट हुए बल्लेबाज, बीट हुए ऋषि. गेंद चली गई थर्ड मैन पे की तरफ और डिक्र क्षेत्र की तरफ चली गई है. तो 2 रन आपको मिलने वाले हैं. 19 1 विकेट के नुकसान पर हटकर खेलने का प्रयास जरूर किया गया था और टप्पा खाती गेंद थोड़ी नीचे भी रही है. दौलत तो विरासत में मिल सकती है लेकिन पहचान अपने दम पर बनानी है. एक बहुत बड़ा मंच है अंदर शेखर निगम चषक 2025 का
अपनी पहचान बनाने के लिए और इस मुकाबले में जान डालने के लिए खिलाड़ी तैयार है। विकी कलमे का यह ओवर 3 गेंदों में 4 रन 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। बंटी बद्री के 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर 21 1 विकेट के नुकसान पर। बैकवर्ड चले गए, इस बार की आप नहीं ढूंढ पाए क्योंकि कवर पर खिलाड़ी है। अब जाकर देखिए क्रिकेट बहुत बेहतर हो रहा है, प्रॉपर क्रिकेट शॉट खेले जा रहे हैं। और रोहित नार्वेकर ने जब स्टार्ट किया था क्लासिकल कवर ड्राइव, बंटी बद्री के ने भी बहुत ही बेहतरीन तरीके से एक दर्शनीय स्ट्रोक खेल दिया था कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से, वो भी कमाल का कवर ड्राइव, स्क्वायर कट कवर ड्राइव देखने के लिए बहुत मजा आता है। अरविंद डिसिल्वा का कवर ड्राइव देखने लायक था, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते थे। उसके बाद में अब विराट कोहली का कवर ड्राइव भी कमाल का है, शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। स्कोर 22 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार गेंद कोहली की तरफ जाएगी, खिलाड़ी बॉडी पर तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। ओंकार देसाई शांति में क्रांति करना पसंद करते हैं। मैंने 20 साल पहले खासदार चषक में इनको देखा था। एक तो कृष्णा और उसके बाद एजाज कुरैशी और ओंकार देसाई, 3 सितारे, क्या जबरदस्त प्रदर्शन। पवन तलाव के चिपळूण के मैदान पर मैन ऑफ द सीरीज का किताब भी मिला था ओंकार देसाई को। और आज इस वक्त साबड़े के मैदान पर अपना जज्बा दिखाना, टप्पा खाने के बाद उछाल था और बहुत ऊपर से गेंद चली गई। जज्बा दिखाने का मौका ओंकार देसाई के पास है। इनके लिए इनाम भी है, जितेंद्र सुरवे अंतरौली की तरफ से 500 का इनाम है। दूसरी तरफ से मनोज डिके इनकी तरफ से अगर विकेट लेगा गेंदबाज 3000 का इनाम है। स्कोर 23 1 विकेट का नुकसान पर। विकी अपने बॉलिंग माप पर तैयार, कंधों का ज्यादा इस्तेमाल किया गया था और इसीलिए गेंद टप्पा खाते उछाल लेती उड़ान लेती भी ऋषि की तरफ चली गई थी। बंटी ऑन स्ट्राइक, फुल टॉस गेंद कवर पर खिलाड़ी छोड़, ओ माय गॉड, कवर पर क्या छूटा है। ये आसान क्या था, एक्स्ट्रा कवर पर बिल्कुल खिलाड़ी मौजूद है। एक्शन रिप्ले में देखें, आकाश काले वहां मौजूद है एक्स्ट्रा कवर पर और अच्छी पोजीशन में थे। फुल टॉस गेम, एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलना चाहते थे, सीधी गेंद आकाश में गोदी में थी। ओ माय गॉड, ओ माय गॉड, या क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर टूटा और गेंदबाज का दिल टूटा। विकी कल में और क्या कर सकते हैं। एक बार फिर खुशी आई थी, दरवाजे पर दस्तक दे रही थी, लेकिन आकाश काले थोड़ा ऑकवर्ड पोजीशन में आए। भाई ये क्या हो सकता था, उतने बेहतर खिलाड़ी आप हैं। देखिए निराश, आप निराश हैं, लेकिन तीर कमान से निकल चुका है। सही पोजीशन में मौजूद थे और फील्डिंग सही जगह पर थी। एक जमाना था 11 खिलाड़ी होते थे, एक बल्ला होता था। आज देखिए एक खिलाड़ी है, कम से कम 4-5 बल्ले हैं। तो ये क्रिकेट का खेल बदला है। आमदार शेखर निकम चषक का बहुत ही बेहतरीन आयोजन आमदार शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा। 23 रन 1 विकेट का नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। समीर जब तक के ओवर में 14 रन, कोई सफलता आपको नहीं मिली है। तब तक डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे। 2 ओवर के बाद स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर। वेलकम बैक, स्वागत है आपका दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 के दूसरे दिन में। अब यह दर्शक दीर्घा में दर्शक स्कोर 24 12 के औसत के 7 रन बन रहे हैं। विकी कलमे के ओवर की कहानी अगर देखें तो बहुत ही इंटरेस्टिंग ओवर रहा। बैकवर्ड जाके आउटसाइड पर खेलना चाह रहे थे। विकी का ओवर तो बहुत बढ़िया था, लेकिन दोबारा मौका मिला है गेंदबाज समीर को। दूसरा ओवर लेके आए हैं, इस बार क्रैम्प किया गया था, सफल हुए थे और गेंद टप्पा खाती थोड़ा सा उछाल जरूर मिला था। बैकवर्ड पर खेलने की कोशिश ओंकार देसाई द्वारा। उस तरह का रिदम अभी तक नहीं है, वो फॉर्म बहुत इंपॉर्टेंट ओंकार देसाई के लिए बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। उड़ाया आसमान की तरफ, जो करते हैं गेंदबाज की पिटाई वो खिलाड़ी है ओंकार देसाई। आपको मिलेगा 500 का इनाम। गेम बनाएगा नेम, गेंद बॉडी के बाद 6 रन।
उद्यासाठी आपण गोव्यातले खेळाडू देखील पाहणार आहोत, विशेष करून त्याचबरोबर कणकवली भागातले खेळाडू देखील पाहणार आहोत. 30 धावा धावलकावरती आहेत. तीसरा ओव्हर प्रगति पर है और नेटकेश्वर मांडके या संघातून गणेश सावडेकर आणि उमेश राजशिर्के यांच्या माध्यमातून राजस्थानमधील नामांकित खेळाडूंचा संघ पहिल्यांदाच महाराष्ट्रात सावर्डेच्या सह्याद्री क्रीडा संकुलावरती उद्या दाखल होणार आहे. त्यामुळे उद्या देखील फार मोठी मेजबानी असणार यात काही शंका नाहीये. रन संख्या 30 रन 2 विकेट के नुकसान पर. और मुन्ना देसाई टीम भी बहुत शानदार बनाई गई है. किरण पवार, आकाश तारेकर, ऋतिक पाटिल, ओंकार पाटिल, जीवित मात्रे, दिनु कामले, अजय सोटे, विकी बोईड, अंगद पाटिल, धीरज बोईड, अजीत मोहिते, मुन्ना शेख. आज भी तारे जमीन पर है, कल भी तारे जमीन पर होंगे. तो कल भी अगर देखें तो साबरडे के इस खूबसूरत मैदान पर, सह्याद्री शिक्षण संस्था के इस खूबसूरत मैदान पर बहुत सारे तारे सितारे आने वाले हैं. और सावंतवाड़ी से दर्शन बांदेकर, दाजी नायक, ये दो बड़े लीजेंड खिलाड़ी. गोपाल भट्टा जैसा खिलाड़ी जो इस प्रतियोगिता में कल इनका जलवा देखने का मौका मिलेगा. समीर फॉर्म में खिलाड़ी है, बहुत बढ़िया प्रदर्शन देवेंद्र का रहा है और इनके ऊपर रहेगा दारोमदार. 82 रनों का लक्ष्य है. 2 विकेट आपके गिर गए हैं. किशन देवेंद्र और बंटी दोनों बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. बंटी के लिए स्टार्टर जब 5 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया. समीर की अगर बात करें तो एक बिंदु गेंद, छक्का, विकेट और सिंगल, 4 गेंदों की कहानी है. फ्रंटलाइन गेंदबाज फिलहाल फील्डिंग फ्लाइंग स्लिपर खिलाड़ी, एक पॉइंट कवर स्टकर पर खिलाड़ी तैनात. ऑनसर पर खेलना चाहते थे, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद बल्ले को लगी, शरीर को लगी. समीर ने गेंद को उठाया, रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर रुका हुआ 31 स्कोरबोर्ड पर है. 18 गेंदों का खेल पहले अगर देखें तो बहुत ही बढ़िया रहा है. मानव को मैं देख रहा हूं, मानव इनको भी पहला इनाम मिला था. ये भाग्यवान विजेता है, विनर है. विरुद्ध निकम साहब, लेग स्टंप की तरफ गेंद, वाइड बॉल का इशारा. लेग स्टंप पर गेंदबाजी करने की कोशिश समीर द्वारा. देखिए ये गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है. टिप्पा खाने के बाद 77 डे पर लाइव एक्शन और अब जाकर स्कोर 32, 2 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर की आखिरी गेंद सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइक रेन पर बंटी बद्री के, नॉन स्ट्राइक रेन पर किशन देवेंद्र. क्लीन बॉल, 100 सोनार की, एक लोहार की गेंद अंदर, दंडी बाहर. विकेट नंबर 3, बल्लेबाज आउट. काय घडलं मैदानावरती, बंटीचं विकेटवरती उभं राहणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलंय. पहिल्यांदा त्याला पडली, भूल भूल भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल. समीर जगतापचे अत्यंत महत्वपूर्ण असं षटक होतं. उमेश राजशिर्केंना मोबाईल मिळालाय त्यामुळे ते खुश आहेत. बंधू त्या ठिकाणी आहेत, अनिरुद्ध आहेत. त्यानंतर आपण देवराजजींना त्या ठिकाणी पाहू शकता. समीर जगतापची अप्रतिम गोलंदाजी, 2 गडी बाद केलेत. समीर 22 धावा देतोय. फिलहाल अगर देखें तो इस मुकाबले की जो कहानी बहुत इंटरेस्टिंग बनती जा रही है. समीर जगताप 2 ओवर 22 रन 2 सफलता, आखिरी गेंद पर विकेट. 32 पर 3. अब जाकर बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर प्रीतम बारी. किशन देवेंद्र मैन इन फॉर्म. 18 गेंदों में 50 रनों की जरूरत है. नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 50 रन टू विन दिस मैच. 32 पर 3. प्रतियोगिता का एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला. एचडी बंदेवली और बालूमामा प्रसन्न, दोनों टीमें सक्षम टीमें हैं. 18 गेंदों में 50. गेंदबाजी करने के लिए भी सामना करने के लिए बल्लेबाज देवेंद्र दोनों फॉर्म में हैं. बहुत सारे इनाम मिल रहे हैं लकी ड्रॉ के माध्यम से. आप देख रहे स्क्रीन पर. टप्पा खाने के बाद उछाल था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भाग रहे, गेंद के नीचे आ रहे हैं. राजू बन गए जेंटलमैन. किशन देवेंद्र बैक टू द पेविलियन. विकी को मिली है आज के दिन की बहुत महत्वपूर्ण 4थी सफलता.
टप्पा खाने के बाद उछाल भी था, कनेक्शन अच्छा नहीं था और उसके बाद में जब मिस्टर स्ट्रोक है राजू क्या छोड़ने वाले। विकी कमाल की गेंदबाजी कर रहे हैं इस प्रतियोगिता में। नए बैटर धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। बल्लेबाज मैदान के अंदर 32 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर प्रीतम बारी जिनके ऊपर निगाह रहेगी। संघर्ष जीवन की पाठशाला है, संघर्ष निराशा को नहीं निश्चय को जन्म देती है। संकल्प करना होगा। 82 रनों का लक्ष्य है। आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रेजेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। शानदार खेल, मंत्रमुग्ध करने वाला खेल है। गेंदबाजी करने का गेंदबाज तैयार। ऑन साइड पर खेलना चाहते थे, हल्का सा अपील और आउट। कमाल कर रहे गेंदबाज विकी कल विकी पुजारी जो कर रहे थे सबकी मनोकामना पूरी। अब विकी है लेकिन यहाँ कल में बहुत बढ़िया काम करते हुए बल्लेबाज रोहन आए, रोहन चले गए और एक सफलता मिली है विकी कलमे को। करने के लिए आए हैं ऑन हैट्रिक गेंदबाज विकी। क्या गेंदबाजी करे, फैबुलस बॉलिंग बाय विकी कल में। स्कोर 32 पर 5, 35 रन 5 विकेट के नुकसान पर। कीर्तिमान की तहरीर पर खड़े हैं रोहन से गेंदबाजी करते गेंदबाज। सामना करने के लिए मेहुल राठौड़, इन्होंने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, खास करके किशन देवेंद्र के साथ एक अच्छी साझेदारी। पैरों पर गेंद थी, कलाई का इस्तेमाल, बॉटमैन का बहुत अच्छा इस्तेमाल किया। मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया अलॉन्ग द कारपेट और 1 रन लेने का मौका सिंगल के साथ। स्कोर अब 33 रन 5 विकेट के नुकसान पर। कसबट बड़ी गेंदबाजी, घातक गेंदबाजी विकी द्वारा रही है। 2 विकेट, उसके बाद में सिंगल। 3 गेंदों का खेल हुआ है। 18 गेंदों में 50 रनों की जरूरत थी। अब आपके पास गेंदे शेष 15 गेंदों में समीकरण देखिए आपके स्क्रीन पर। 70 ऑन डिमांड। 15 गेंदों में 49। बैकवर्ड चले गए, अच्छा स्ट्रोक है। पॉइंट क्षेत्र में खेल दिया, कवर पॉइंट पर खिलाड़ी आकाश काले बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका। थ्रो अच्छा नहीं है लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा। अब डर है बल्लेबाजों के मन में क्योंकि विकेट खोना नहीं चाह रहे। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। स्कोर 34 5 विकेट के नुकसान पर। मेहुल राठौड़ के ऊपर दारोमदार और एक तरफ बल्लेबाज प्रीतम बारी भी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। प्रीतम बारी नॉस्टेक रेन पर। टप्पा खाने के बाद उछाल था और इस बार नो बॉल। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। अब अक्षय है मैदान के अंदर ऑफिशियल, उनका भी हाथ घूमने वाला है। नो बॉल का इशारा, अगर नो बॉल है तो फ्रीड का इशारा भी करने का मौका मिलेगा और बल्लेबाज को दे घुमा के खेलना है। यहां एक अवसर है, उसका फायदा उठाइए। मेहुल राठौड़ ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर लॉन्ग ऑन। मिड विकेट पर खिलाड़ी धीर स्क्वायर पर एक खिलाड़ी तैनात है। ये सबसे बड़ा अवसर है, प्रेशर को रिलीज करने का मौका। लाइसेंस है बल्लेबाज के पास। गेंदबाज तैयार है विकी कलमे। नहीं, ज्यादा पीछे चले गए। पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है, कुआ कभी भी पैसे की तरफ नहीं आता, तो बल्लेबाज को गेंद की तरफ जाना पड़ता है। आप ज्यादा पीछे चले गए, फ्रीड का मौका था, इसका फायदा उठा नहीं पाए। क्रीज के गहरे में जाके बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे। अच्छी गेंद थी विकी द्वारा, इस प्रतियोगिता में बेहतरीन गेंदबाजी की है। पहले मैच में तो बहुत ही महत्वपूर्ण सफलता। एक मेडन ओवर, इस मुकाबले की अगर बात करें तो फायर स्पेल डाल रहे हैं। ऑनसाइड पर ऑडिबल सेकंड को स्वीप किया, स्कोर पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका। प्रीतम बारी को अविस्फोटक बल्लेबाजी करनी होगी, तब छक्कर बात बनेगी। चौथे ओवर की कहानी, आखिरी गेंद पर सिंगल और बल्लेबाज मेहुल रखेंगे अपने पास टाई। 36 5 विकेट के नुकसान पर है। 12 गेंदों का खेल आना बाकी है और समीकरण आपके स्क्रीन पर रहेगा। एक बार फिर ये सारा नजारा आप देख रहे हैं और 12 गेंदों में 40 डीजे भास्कर का समय। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे।
बाजी करने के लिए सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर मेहुल राठौड़ 36 विकेट के नुकसान पर। ऑफ के बाहर गेंद दिखेगा, मार्कस स्टोक है, गेंद पॉइंट के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर कोहली के रफ्तार के साथ 4 रन चौका। छोटा कद है लेकिन कहानी बहुत बड़ी है। ऑफ स्टंप के बाहर आगे गेंद थी, भाप लिया था, पढ़ लिया था और जल्दी पढ़ लिया था। पॉइंट के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक का मेहुल राठौड़ का 45 विकेट के नुकसान पर। 11 गेंदों का खेलाना बाकी। ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। बहुत महत्वपूर्ण ओवर है। गेंदबाजी करने का मौका मिला शुभम शेरके को। 82 रनों का टारगेट। 5वां ओवर प्रगति पर। दर्शक काफी संख्या में मौजूद है। यहाँ ये मुकाबला समाप्त होने के बाद केतन मात्रे फरदीन काजी का खेल देखने का मौका मिलेगा। प्रथमेश पवार है, शेष कदम जैसे दिग्गज खिलाड़ी। बैकवर्ड चले गए, आंसर पर खेलते स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। अब फिलहाल बारी होगी प्रीतम की। प्रीतम बारी स्ट्राइकर एंड पर। क्या वो बड़े स्ट्रोक खेलेंगे देखना बहुत जरूरी है। जो कभी संघर्ष से परिचित नहीं होता, इतिहास गवाह है, वो कभी चर्चित नहीं होता। गूगल पर आपको लोग सर्च करेंगे, संघर्ष तो जारी रहेगा, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन अच्छा खेल करना होगा। सीधे बल्ले से गेंद को ड्राइव किया, लॉन्ग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। विकी ने गेंद को फील किया, 1 रन देने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 5वें ओवर में 42, 5 विकेट के नुकसान। नो बॉल का इशारा। दोबारा मौका, दोबारा मौका। अब खुशियां आई है, क्या इसका फायदा उठाएंगे बल्लेबाज मेहुल राठौड़। नाउ स्कोर 43 पर 5। अब वो प्रीत अगर नो बॉल आपने दिया है तो इसका मतलब हाथ भी घूमेगा, क्या बल्ला घूमेगा। अपनी बातों खोलने का मौका इस वक्त बल्लेबाज को जरूर मिलता बा। अब बल्लेबाज रेडी नहीं है, अब बल्लेबाज रेडी नहीं है क्योंकि वो नीचे देख रहे थे। दोबारा हमारी सांसें गले में अटकी हुए है। पहले अंपायर ने रोका था, अब बल्लेबाज रेडी नहीं है। और अब तीसरी बार शुभम जो अपने बॉलिंग मार्क पर आ रहे हैं। 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है और सर बहुत बड़ा, एक बहुत बड़ा मौका मेहुल राठौड़ के लिए। नहीं 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 नहीं, इस बार ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, आड़े बल्ले से खेलने की कोशिश पुल करना चाहते थे। केतर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर एक बार फिर अच्छी विकेट कीपिंग तो नहीं कर पाए। ऋषि है विकेट के पीछे। गेंद सेटमेंट पर चली गई थी, दत्ता ने गेंद को फील्ड किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। 43 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग पर खिलाड़ी है। विकी कल में कमाल कर रहे हैं, इनके लिए तालियां बजने वाली है। बेहतरीन फील्डिंग का नजारा। इस सत्य को जानते, इस ग्राउंड को जानते, भली बातें जानते विकी। आज का दिन इनके लिए बहुत अच्छा रहा है। बेहतरीन फील्डिंग, डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा। यहां से कॉन्फिडेंस शुभम का बनने वाला है। इसको 44 विकेट के नुकसान पर। 2 गेंदों का खिलाना बाकी है। अब हमें उछाला, इस बार ऋषि गेंद के नीचे, वो खुशी देने वाले हैं। नहीं 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 अब पीछे जाके कैच लपकना था। दत्ता है पीछे, आपको जाने की जरूरत नहीं है, लेकिन एक ऐसे विकेट कीपर हैं जिनके वीडियो बहुत सारे वायरल हुए हैं। कौस्तुभ चषक में मुझे याद है क्या कैच लपका था, बारिश थी, बहुत सारी चीजें थी वहां और डाई लगा के कैच लपक लिया था। इस बार 1 फुल 2 माली, लेकिन बात नहीं बनी है। दत्ता थे, ऋषि वहां मौजूद थे। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 6 रन। ये 6 गेंदों में 31 रनों की जरूरत है। दोनों बल्लेबाज चर्चा करें। छह गेंदों का खेल और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। तुम सिर्फ मेहनत के बादल बनाओ, सफलता की बारिश तय है। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था तारामंडल में। गगन चुंबी सिक्सर।
एक गेंद अच्छी डालनी है, वो बिल्कुल शुभम की तरफ से इससे पहले वो छक्का था, लेकिन अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ध्रुव ने बहुत अच्छी गेंद डाली है, बहुत अच्छी गेंद। देखिए एक बार फिर विकेट के सामने पाए गए प्लम्ब ऋषि अंपायर बन गए, ऋषि भाई अंपायर बन गए हैं। फिलहाल विकेट गिर गया है। आइए डीजे मास्टर की तरफ एक बार फिर बढ़ते हैं। अच्छा को समझने की जरूरत है। ये शिनमन निवली बहुत बढ़िया प्रदर्शन करिए। दर्शक दीर्घा में दर्शक देखे, इनको पता है कि इसके बाद में मुकाबला जो है ना बहुत इंपॉर्टेंट है। केतन मात्रे बाइकर मैन और उसके साथ प्रथमेश पवार अपने होम ग्राउंड पर अपना जलवा दिखाने के तैयार। फरदीन काजिम हर दिन अच्छा प्रदर्शन उनका होता है। श्रेयस कदम जैसे धुरंधर खिलाड़ी है। यश 11 न्यूडी ने भी प्रभावित किया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इनका भी रहा है। 6 गेंदों में 30, अब 5 गेंदों में यहां से 31 रनों की जरूरत। पकाने के बाद उछाल, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है और ध्रुव बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ध्रुव शिकंजा कस लिया है गेंदबाजों ने। 82 रनों का टारगेट। यश 11 न्यूडी टीम इस प्रतियोगिता में बेहतरीन प्रदर्शन करती हुई टीम। ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका मिलेगा। प्रीतम बारी जैसे खिलाड़ी को थोड़ा और ऊपर आने की जरूरत थी। बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है। जयदीप मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस ओवर की बात करें तो अभी तक 3 गेंदों का खेल हुआ है और 2 रन अपने अर्जित किए हैं। लक्ष्य से बहुत दूर आप हैं। बढ़िया गेंदबाजी, यंग खिलाड़ी है, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं ध्रुव। मैं दरख्वास्त करना चाहूंगा फिलहाल कियान 11 साबर्डे टीम के कप्तान बैकफुट पर जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे। इस बार टप्पा खाने के बाद उछाल था, जल्दी गेंद बल्ले के ऊपर आई है, खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद चलेगी कमर पर। वैसे बोडोले साहब बल्लेबाजी भी करते हैं, लेकिन इस पक्ष विपरीत स्थिति है। शिकंजा कस लिया है यश 11 न्यूडी टीम ने। बल्लेबाज प्रीतम बारी ऑन स्ट्राइक। 70 पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। ब्रॉकन में गेंदबाजी लेग स्टंप के बाहर चले गए थे, टेलीग्राम मिल गया था, अच्छा फॉलो किया, खुद के जरूर निकाला इस गेंद को। बडिश लॉन्गा पर गेंद फील्ड हो जाएगी, रन बनाने का कोई अवसर नहीं है। रात के समय में जब खाना बनता है ना तो बिल्कुल वो खाने की सुगंध आती है। इस वक्त यश 11 न्यूडी टीम को जीत की सुगंध आ रही है और कियान 11 के कप्तान रेडी है टॉस के लिए। फिर से को मैं देख रहा हूं फिलहाल तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक है, इनको थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी। अब देखिए आपको विंडो सीट चाहिए, विंडो सीट मिल रही है लेकिन आपका स्टॉप आ गया भाई, तो आपको यहां से मैदान के बाहर जाना पड़ेगा। इस मुकाबले में बहुत ही शानदार प्रदर्शन इस 11 न्यूडी टीम का। विकी का कमाल का प्रदर्शन। अब ये आखिर गेंद पर छक्का, बहुत ही जबरदस्त टाइमिंग, लेकिन खुश नहीं होंगे क्योंकि आपको यहां से टूर्नामेंट से बाहर होना पड़ा है। इस प्रतियोगिता में बालूमामा प्रसन्न, टीम ओनर विजय जोरे और खुश हो जाएंगे यश 11 न्यूडी के ओनर। फिलहाल बहुत ही बढ़िया प्रदर्शन टीम का रहा है और मनोज डी के साथ बहुत खुश। अब जाकर नेक्स्ट मैच की तैयारी हो रही है। मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। मैन ऑफ द मैच कौन बनेगा ये भी आपको बताएंगे। टॉस के लिए इथे मी विनंती करेन यश 11 न्यूडी संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी राजू पाटे आपण टॉस साठी पहिल्यांदा